काय जेवायला? चिकन बिरयानी. हाँ चिकन बिरयानी. अगं मैं क्या है खाने के लिए? हाँ चिकन बिर्याणी. तुझं चिकन बिरयानी. तुझ्या ताटातलं संपलं का? हो आपलं लवकर होतं. क्या है खाने के लिए आज? चिकन बिरयानी. हाँ हाँ तू भी संपवलंस का? काय खायला? चिकन बिरयानी. क्या खा रहे हो? चिकन बिरयानी. चिकन बिर्याणी. हाँ बाबा काय खाताय? चिकन बिर्याणी खाताय? अरे बापरे. बाबा काय खाताय? चिकन बन. चिकन बिर्याणी. हाँ अंडे. अंडे आहेत. काय काय ते? चिकनचं आहे. बरं खा. काय खातोय? चिकन बिरयानी. अगं माय बाबा बाई जेवायला घे मला नको. जेवायचं ना का? बेकार आहे. बेकार आहे. हाय मला लय बेकार झालं. म्हणजे तब्येत खराब आहे तुमची. अंग सुजलंय आणि ते काय ठीक आहे. अरे, संपवलं जेवण. काय खाल्लं? अगं माय हा काय खातो रे बाबा? चिकन बिर्याणी दादा. काय खातोय? चिकन बिर्याणी. हा हा मजा आली दादा. मजा आली का? काय खाल्लंच? चिकन त्याच्यावरती ओला ओला रस्सा. बिर्याणीवर ओला रस्सा. बाय ठीक से रहना बेटा. हाँ हाँ खाओ. वापस लिया. हाँ क्या हुआ? खाना हो गया. क्या खाया? हो गया. चिकन बिरयानी. और क्यों आप दोबारा लेना? और वो पक्का हो गया. चिकन बिर्याणी पाहिजे असेल त्यांना मागा पुन्हा. काय जिसको खाना चाहिए चिकन बिर्याणी चाहिए उन्होंने मांगना चाहिए. ये तू काय तू जेवला का रे? जेवलं की काय खाल्लं? चिकन बिर्याणी. अगं माय चिकन बिर्याणी. काय म्हणला? कुणाला? हे आवडले का रे सगळ्यांना जेवण? जेवण आवडलं का? हो हा चिकन बिर्याणी खाया है. अरे वा वा वा. एक नंबर आहे मित्र. त्या जागेवरती आमचं अनाथ आश्रम जरी असलं तरी या जागेवरती पूर्णपणे हसी खेळीचं वातावरण असतं. माझ्याकडे एकूण 30 लोक आजी आजोबा आहेत जे आले होते. ते माझ्या आश्रममध्ये येत असताना ट्रेचरवरती आलेले आहेत. आज माझ्याकडे ज्या ट्रेचरवरती आलेले आहेत ते 50% लोक आज आपल्या पायावरती उभे राहून या जागेवरती मला मदत करतात. हे विशेष आहे. अनेक आजी आजोबांचं तरुणांचं आपण जे बेवारस म्हणून आपल्याकडे दाखल झाले होते त्यांचं आपण त्यांच्या कुटुंबामध्ये देखील पुनर्वसन केलेलं आहे. अनेक पेपरला न्यूजपेपरला बातम्या आहेत. टी व्ही चॅनलवर देखील बातम्या आहेत. तर लवकरच हा आपल्याकडे तामिळनाडूचा जो मुलगा आहे हा याचं लवकरच आपण पुनर्वसन करणार आहोत. याचं लवकरच पुनर्वसन करणार आहोत. त्याचे नातेवाईक आपल्याला मिळून आलेले आहेत. त्याचे नातेवाईक मिळून आलेले आहेत. तामिळनाडूला त्याला आपण लवकरच पाठवणार आहोत. त्याचे नातेवाईक घ्यायला येतील. विशेष म्हणजे आपल्याकडे आलेले ट्रेचरवरती आलेले आज ते आपल्यासाठी काम करतात. मित्र आश्रमसाठी आपण मेहनत करतात. तर या जागेवरती मी तुम्हाला आव्हान करणार आहे की आज कोरदा आश्रममधील आजी आजोबांसाठी तुम्ही अन्नदान करा, वस्त्रदान करा आणि तसेच आर्थिक दान देखील करा. मित्र आपली बिल्डिंग जी आहे ना ते पूर्णपणे भाडे तत्वावरती चालते. वर खालच्या साईडला फक्त पुरुष आहेत, वरच्या साईडला फक्त महिला आहेत. तर आपण या जागेवरती यांना पूर्णपणे सांभाळतो मित्र. तर आपल्याला लागणारं जे आहे आर्थिक दान आहे, कपड्यांचं दान आहे आणि वैद्यकीय साहित्य दान देखील आहे. तो आपण मला देऊन सहकार्य करा. थँक्यू. नमस्कार.